₹1000 इतका भाव देतोय, तर सरकारच्या केंद्रावर 5050 न तूर खरेदी. मात्र या शेतकऱ्यांचं दोन्हीकडे मोठं नुकसान होतंय. शेतकऱ्याला ₹5000 भाव परवडत नाही, मात्र विकण्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय देखील नाही. याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली माझे सहकारी विशाल करोळे यांनी. गेल्या वर्षी तुरीनं भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांना रडवलं, मात्र यावर्षी भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात या तुरीनं पाणी आणलंय. मराठवाड्यात तुरीचं भरघोस असं उत्पन्न झालंय आणि त्या उत्पन्नामुळे आता तुरीला भाव मिळेनासं झालंय. त्यामुळं राज्य सरकारनं नाफेडच्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली आहे. राज्य सरकार यावेळी तुरीसाठी 5050 इतका भाव देते. मात्र खरंच शेतकऱ्यांना हा भाव परवडतो का असा प्रश्न आहे. बाजारपेठेत तर व्यापारी शेतकऱ्यांना फक्त 3 ते 3.5 हजार रुपये देते, 4000 देते आणि या सगळ्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. जेवढा खर्च झाला, ज्या पद्धतीने तुरी विकतोय, हे परवडतंय का? नाही, अजिबात परवडत नाहीये. पण आता काय आहे, आता घरात माल न ठेवता इका लागू राहिला. तर हे इथं आलो तर हे तुरी आम्ही चेक करून आणून राहिलो, इथं आलं हे नापास करून टाकू राहिली. मग इथून आम्ही आता मोंड्यात जाऊन 3500 रुपयांनी तुरी विकायला लागू राहिली. ही मजबुरी झाली शेतकऱ्याची. इथं आता तुरी नापास झाल्या, याच्यात एकच सिंपल चेक करते ती, त्याच्यात नापास करून टाकले की चालले आपले. इथं यायला पुरत नाही, भाड्याला पुरत नाही आम्हाला. काका, काय अडचणी येतात? यावेळी शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं सांगितलं होतं सरकारनं. गंज अडचण आहे. अडचण कशी आहे, गेल्या वर्षी सारखं तर मिळतच नाही. बरं इतकं ती इकून तिकून गेल्या वर्षीचं लालचे ती इकून तिकून तुमच्या आमच्याकडून कर्ज काढून आम्ही तुरीचं उत्पन्न ज्यादा घेतलं. बरं घेतलं तर घेतलं, त्याला भाव बी असा आहे की भलताच कमी. या सर्व परिस्थितीत किमान तूर डाळ चांगल्या भावामध्ये सरकारनं विकत घ्यावी. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान होतंय, त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी, इतकंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. ग्रेडिंगमध्ये शेतकऱ्याला विशेषतः मारलं जातं. सरकारी तूर खरेदी केंद्रांवर सुद्धा तुरीला कठीण परीक्षेत पास झाल्यावरच खरेदीची मुभा मिळते. शेतातून निघाल्यानंतर तुरीच्या जाचक प्रवासाचा पंचनामा झी 24 तासनं केलाय. कशा प्रकारे तुरीचा दर्जा ठरवला जातो आणि त्याची प्रक्रिया काय असते याचा आढावा घेतलाय माझे सहकारी विशाल करोळे यांनी. तूर डाळ खरेदी करताना शासन त्याची पूर्ण पडताळणी करून घेत आहे. शासनानं तूर डाळ विक्री खरेदीची जी केंद्र उभारली आहे, त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी बसले आहेत. ते तूर डाळ पूर्णतः चेक करतात, ती उत्कृष्ट आहे निकृष्ट आहे याची पाहणी करतात आणि त्यानुसारच ती खरेदी करतात. आपल्यासोबत अधिकारी आहे. मला सांगा, कसं हे सगळं पाहता तुम्ही, कसं ठरवता दर्जा, आम्हाला करूनही दाखवा. ठीक आहे. हे जेव्हा आपण सॅम्पल शेतकऱ्याचा जेव्हा माल येतो इथं टेम्पो, त्याच्यावरनं प्रत्येक आपल्या कट्ट्यातून बांबूने सॅम्पल घेतला जातो आणि प्रत्येक कट्ट्यातून सॅम्पल घेतल्यानंतर इथं टेबलवर आणून तो चांगला मिक्स केला जातो आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यातनं 4 भाग केला जातो, जेणेकरून हे चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे. असे 4 भाग पाडले जातात. त्याचे 2 भाग बाजूला केले जातात आणि ह्या 2 भागामधून मग याचं एक अशी एक समान लेवलची एक दाण्याची एक पोळी बनवली जाते आणि 9 ठिकाणाहून सॅम्पल घेतला जातो. ही जी बनवलेली पोळी आहे ह्याच्यातून 9 ठिकाणून मी सॅम्पल घेईन. अशा पद्धतीनं हे सॅम्पल घेतलं जात आहे. हा जो आहे शेतकऱ्याने दिलेला माल आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून ही कशी तयार केल्यानंतर अशा पद्धतीनं एक 25 ते 30 ग्राम सॅम्पल घेतला जातोय. हे सॅम्पल मोजल्यानंतर यातून जे 3 प्रकार ठरलेले आहेत, त्या 3 प्रकारांची पाहणी करण्यात येते आणि त्यातून ही तूर डाळ शासनाच्या निकषानुसार नियमानुसार खरेदीसाठी योग्य आहे किंवा नाही ते ठरवलं जातोय. हे अधिकारी दिवसभर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या तुरीची या पद्धतीने पाहणी करतात. मला सांगा, आता तुम्ही हे जमा केलंय, आता याचं काय करणार पुढे? तर हे थोडं आपल्याला 25 ग्रॅम पाहिजे. आपण जेव्हा घेतलं 28 ग्रॅम आहे, याच्यातनं अजून 25 ग्रॅम पाहिजे आपल्याला. हे झालं आता 25 ग्रॅम. ह्या 25 ग्रॅम मधनं आपण जे मला स्पेसिफिकेशन दिलेले, हिरवे दाणे 3%, मुकण्या 3%, फूट 3%, त्याच्यानंतर अदर एडिबल ग्रेन जे तूर आहेत, तूरमध्ये समजा आपले हे मूग उडीद हे आपल्याला 1% पर्यंत चालतो. त्याच्यानंतर ॲडमिक्चर 3% चालतं. त्याच्यानंतर फॉरेन मॅटरमध्ये येतं काडी, कचरा, माती, हे आपल्याला 2% पर्यंत अलाउड आहे. हे वेगवेगळे करून किती % बसतं आपल्या विधीन जर येत असेल तर आपण तो माल ऍक्सेप्ट करतो आणि त्याला 5050 आपण भाव देतो शेतकऱ्यांना.
आता तुम्ही यातून मॅन्युअली ते बाजूला करणार सर. आपण हे आता मॅन्युअली बाजूला काढून मग त्याचं वजन करण. वजन केल्यानंतर आपल्याला कळण की ते 100 मध्ये किती टक्के आहे. आता हे आपण आता हिरवे दाणे बाजूला काढतोय. सध्या इकडं व्हाईट तूर जास्त पेरली जाते. औरंगाबाद आणि जालनामध्ये 80% व्हाईट तूर आहे. BDN 700 ही व्हरायटी आहे. स्पेशली बदनापूर रिसर्च स्टेशन जे पल्स रिसर्च त्यांनी रेकमेंड केलेले आणि त्या व्हरायटीमध्ये आम्हाला आतापर्यंत असं आढळून आले की त्याच्यामध्ये जे हिरवे दाण्याचा प्रॉब्लेम जास्त आहे त्यांच्यामध्ये हिरवे दाण्यामुळे 80% तूर ही रिजेक्शन होते. मला 3%चं लिमिट दिलेलं आहे. 3%पेक्षा जास्त येतं हिरवा दाणा असं माझ्या निदर्शनात आलेले आतापर्यंत. त्यामुळे मग रिजेक्ट होण्याचं प्रकार जास्त असेल. रिजेक्शन व्हाईट तूर मध्ये स्पेशली रिजेक्शनचं प्रमाण असं जास्त आमच्या लक्षात आलेलं आहे. व्हाईट तूर मध्ये जास्त प्रमाण आहे. फक्त हिरव्या दाण्याचा प्रॉब्लेम जास्त येतो. जे आता फूट आणि मुकणी आहे समजा ते 3.5% वगैरे असेल तर ते 0.5% चाळणी करून आपण काढू शकतो. पण हेच हिरवे दाणा समजा 3.5 जर येत असेल ते चाळणी करूनही 3.5% जे आहे ते 3% मध्ये येत नाही. त्याच्यामुळं आपण चाळणीला जास्तीत जास्त हिरवे दाणे असलेलं पाठवत नाही चाळणीवर. अशा पद्धतीने आता त्याचं क्लासिफिकेशन सुरू आहे. हिरवा दाणा बाजूला काढण्यात येतोय, निकृष्ट तूर बाजूला काढण्यात येत आहे. त्याची एक टक्केवारी शासनानं ठरवली आहे. 3% जास्त नसावं. आणि हे सगळं झाल्यानंतर या कठीण परीक्षेतनं पास झाल्यानंतरच ही तूर चाळणीसाठी जाते. म्हणजे अजूनही एक मोठी परीक्षा बाकी आहे. मी तुम्हाला दाखवतो चाळणी कशा पद्धतीने होते. या ज्या मशीन्स ठेवलेल्या आहेत या चाळणीच्या मशीन्स आहे. या मशीन्सद्वारे शेतकऱ्याची त्या ठिकाणाहून टेबलवरनं पास झालेली तूर या ठिकाणी येते आणि या ठिकाणी ही अशा पद्धतीनं चाळणी केली जाते. यातनं 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळी तूर बाहेर निघते. हे जे आपण बघतोय ही पडणारी तूर ही निकृष्ट तूर आहे. या ठिकाणनं तूरमधनं येणारा काडी कचरा वेगळा होतोय. यातनं तुरीचे निकृष्ट दाणे वेगळे होते. यातनं अगदी त्याच्यापेक्षा जे निकृष्ट दाणे आहेत ते वेगळे होते आणि त्याच्यानंतर 4थ्या ठिकाणाहून हे तुरीचं फायनल प्रॉडक्ट बाहेर पडते आणि ह्या फायनल प्रॉडक्टमधून ही पास होणारी तूर याचं वजन केलं जातं आणि त्यानंतरच या वजनानुसार शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. खरं तर खूप कठीण अशी परीक्षा आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून तूर खरेदी करतोय असं सांगतंय. मात्र इथे ही इतकी कठीण चाचणी पाहून खरंच शेतकऱ्यांचा माल यातनं पास होतो का हा प्रश्न आहे. मात्र सरकारी अधिकारी सांगतात सरकारनं ठरवून दिलेले नियम आहे ते पालन करावे लागणार आणि त्यामुळं या ठिकाणाहून 40पेक्षा जास्त टक्के शेतकरी परत जातात. म्हणजे 40% शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट होतोय. या सगळ्या परिस्थितीत यावरही काहीतरी तोडगा काढावा आणि पिचलेल्या परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्याला मदत करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.